आणि उद्याचा रविवार मुंबईकरांना पावसामध्ये भिजत साजरा करावा लागणार आहे। मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पावसात भिजताना समुद्र पाहायला जे लोक आले होते त्यांना स्वतः महापौर ऋतू तावडे यांनी मरीन ड्राईव्हवरून बाहेर पडा आणि घरी जा असं सांगितलंय। नेमकं काय घडलं मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपण पाहूया। कशाला बसले? जरा हाय टाईड आहे समुद्राला, असं तुम्ही बघता? इतकं लक्ष नाहीये, एक पण व्यक्ती नाही पाहिजे इथे मला पाचा कमाल आहे तुमची। इतना रिस्की है, बारिश हाई टाइड है समुद्र को। ऐसा नहीं होता है। ओके मैडम, ओके ठीक है, जाइएगा बोलो हाई टाइड है, ऐसा मत करो। समुद्र के साथ खेलना चाहिए, आपको पड़ेगा। दरम्यान महापौर ऋतू तावडे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी मात्र टीका केली आहे। काय म्हणालेत आदित्य ठाकरे आपण पाहूया। भाजपचं नाटक काही केल्यास संपायचं नाव घेत नाही। अधिकाऱ्यांचा आणि छायाचित्रकारांचा मोठा ताफा घेऊन अशा दिखाऊ कृती करण्यापेक्षा महापौरांनी शहर चालवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं। फक्त एवढीच आशा आहे की त्या या लोकांना बांगलादेशी म्हणणार नाहीत आणि पावसाळ्यामध्ये फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या अडचणींमागे कोणताही कट कारस्थानाचा सिद्धांत मांडणार नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय। दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ऋतू तावडे यांच्यावर टीका केली आहे। नाचता येईना अंगण वाकडं आणि स्वयंपाक येत नाही ओली लाकडं अशा शब्दांमध्ये त्यांनी महापौरांवर जोरदार हल्ला केला आहे। नाचता येईना अंगण वाकडं आणि स्वयंपाक येईना ओली लाकडं अशी काहीशी अवस्था मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांची झालेली आहे। खरं तर मान्सूनपूर्व असणारी महापालिकेची कामं वेळेत पूर्ण झाली असती, विशेषतः मे महिन्यातच सगळ्या कामांची पाहणी पूर्ण झाली असती। म्हणजे पाण्याचे आउटलेट नीट आहेत का, सगळे मॅनहोल झाकलेले आहेत का, रस्त्यांची कामं डागडुजी व्यवस्थित झालेली आहे का, हे सगळं जर आधीच बघितलं असतं तर आत्ता रील्स काढण्याचीही वेळ आली नसती आणि विशेषतः पहिल्याच पावसात मुंबईची अशी दाणादाणही उडाली नसती।